नमस्कार प्रेक्षकांनो, या पारो मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही पारो खूप धरून संकटात सापडताना दिसणार आहे. या दिशेने अनुष्काने खूप भयंकर प्लॅन केला असतो, त्यामुळे थोडीशी टेन्शनमध्ये असते. माझ्या किर्लोस्कर फॅमिलीला कसं वाचवायचं या टेन्शनमध्ये ते आपल्याला दिसते. या सगळ्या गोष्टी जाणून घेता येते. अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला पाहायला मिळते मोठ्या गाडीतून ही पारू जिथं कॉन्सर्ट होतो, शो असतो, त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसते. आणि आदित्य स्वतः या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. दरवाजा उघडतो, स्वागत आहे तुझं पारू. आणि गाववाले तिचे नजर वगैरे काढतात आणि खूप स्वागत सुद्धा करतात, तिला आशीर्वाद देतात. त्यातली एक पोरगी बोलते, मला पारू तिथे तुझ्यासारखं व्हायचंय. हो, तू नक्की होशील, पण त्यासाठी तुला मेहनत करावी लागेल. हो, मी करायला तयार आहे, असं बोलताना या ठिकाणी दिसते. आणि या ठिकाणी मग आदित्य तो आज खूप स्पेशल डे आहे पारू तुझ्यासाठी. तू एक काम कर, क्रू मेंबर मग स्टेजला जा, तुझा मेकअप सगळ्या गोष्टी तिथे केल्या जाईल. तेव्हा अनुष्का बोलते, मी स्वतः नेते, मी स्वतः सगळ्या गोष्टी करते, तू काळजी करू नको. आणि ती मेकअपसाठी तिथे नेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ती पारू एकच विचार करत असते, काहीही करून या अनुष्काचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही, माझ्या माणसांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, असं ठिकाणी या विचार करताना दिसत आहे. मेकअप करताना ही अनुष्का बोलते, अनुष्का किती सुंदर दिसते, खूप छान दिसते तू. आणि प्रिया हे सगळं ऐकत असते. प्रिया बोलते, तू किती चांगली ना, एवढं पारू तुला या बाबतीत इतकं सगळं बोलली, पण तुला काहीच त्याचं वाटत नाहीये. तेव्हा जाऊ दे ना सगळं, जे झालं ते झालं, मी या गोष्टी लक्षात ठेवत नसते, असं अनुष्का नाटकी करताना या ठिकाणी दिसते. तेव्हा प्रिया बोलते, तुला हे जमत असेल पण मला बिलकुल जमत नाहीये, असं बोलते. आणि ते पारू विचार करते की या सगळ्या हिच्या नाटकांना ना किर्लोस्कर फॅमिली सगळे भूलथापाने बळी पडले असेल, पण मी नाही बळी पडणार. मला हिच्यापासून काही करू किर्लोस्कर कुटुंबाला लांब ठेवायला पाहिजे आणि दूर ठेवायला पाहिजे, असं ही पारू या ठिकाणी विचार करताना इथे आपल्याला दिसत आहे. आणि यानंतर तुम्हाला पुढे पाहायला मिळते, हा तिथे येतो. अरे पारू, तू अजून तयार झाली नाही? अनुष्का, तू अजून तयार केलं की नाही? नाही पारू, एवढी छान, इतकी सुंदर दिसते, तिला एवढी डिझायनर ड्रेस इतके आहे, तर कोणता ड्रेस देऊ, काय देऊ, काही कळत नाही. त्यामुळे मी असं कन्फ्युजन झाले. तेव्हा पारू, तुझी ओरिजिनॅलिटी जी आहे ना, तू जशी साधी सिंपल आहे तशीच तुझी युनिक आयडी आहे, तशीच तू खूप छान दिसते. तुला जास्त काही गरज नाही, तू तशीच आली तर चालेल. आणि तो पिवळा खूप छान तिच्या आवडीचा जो ड्रेस असतो, जो गेटअप असतो, तो चॉईस करून तू आज हेच घाल, असं आदित्य बोलतो. आणि लवकर अनुष्का तिला तयार कर, आणि जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत बाहेर घ्यायचं नाही, असं सांगताना हा आदित्य तिला या ठिकाणी आपल्याला दिसतो. हो ते सर बोलताना या ठिकाणी दिसतो. अनुष्का या ठिकाणी थोडीशी जळताना दिसते. त्यानंतर बोलते, झाला आदित्य गेला, एक लक्षात ठेव, आज जे कोणतं तुला कुठलंही बटन एखादं दिसलं ना, दाबू नको, नाहीतर खूप मोठा भडका होईल. तू किर्लोस्कर कुटुंबाला मुकशील, आदित्य तुझ्यापासून दूर जाईल. आणि बरंच ती धमकावताना अनुष्का पारूला दिसते. या पारूला ते कळत नाही यांचा प्लॅन तरी काय, इथे चालले तरी काय. एक लक्षात ठेव, मला तुला खूप जळते, तुला खूप वाईट वाटतं ना, या प्रियाची आणि तुझी दोस्ती तोडली मी. आता हळूहळू आदित्य पण तुझ्यापासून दूर होणार, अहिल्या पण या ठिकाणी दूर होणार, सगळे तुझ्यापासून दूर होणार. जिथे कुठे तुला बटन दिसेल ते बिलकुल दाबू नको, नाही ते सगळं उद्ध्वस्त होईल, बूम होईल, आणि कोणाच तुला पाहू शकणार नाही. शेवटचा तो अहिल्यादेवीला आदित्यला पाहून घे, असं या ठिकाणी अनुष्का तिला बोलताना दिसते. ती मात्र पारू या ठिकाणी प्रचंड भडकते. माझ्या माणसांपासून दूर राहायचं, या माणसांच्या केसाला धक्का नाही पडला पाहिजे, असं ती धमकवताना या ठिकाणी पारू अनुष्काला दिसते. ती खूप प्रचंड टेन्शनमध्ये असतं, काही करून माझ्या माणसांना होऊ देणार नाही, असं ते विचार करताना दिसते. अनुष्का ही धमकी देते, पण प्रत्यक्षात ही काय करणार आहे, काय हिच्या मनात आहे, हे मात्र या पारोला या ठिकाणी बिलकुल लक्षात आलेलं नसतं. ते खूप टेन्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतं. हिच्या डावातून आता माझ्या कुटुंबाला कसं वाचवायचं, याचाच ते विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि अनुष्काच्या बोलण्याने हे पारू प्रचंड घाबरलेले असते. पारूच्या मनात नक्की आहे तरी काय, तिचा काय प्लॅन आहे, या सगळ्या गोष्टींचा ती आपल्याला या ठिकाणी विचार करताना दिसते. अनुष्का म्हणली, बटन दाबलं की धमाका होईल, त्याचा अर्थ काय होता, असं सुद्धा ती हे करताना दिसते. दुसरीकडे ते अहिल्यादेवी आणि सगळे ते येताना दिसतात. मीडिया हे करते, अनुष्का ब्रँड ॲम्बॅसेडर होते. मग पारू कशी परत झाली, पारूच आहे आणि यापुढेही पारूच असणार, असं अहिल्यादेवी बोलताना या ठिकाणी दिसते. आणि हे सगळे स्टेजवर जाताना दिसतात. आणि स्टेजवर गेल्यानंतर
मान्यवरांचं भाषण हळूहळू होताना दिसते. अहिल्यादेवी पहिली भाषणाला येताना दिसते की मी तुमच्यासारखीच एक आहे, तुमच्यातलीच एक आहे. आमचं प्रोडक्ट तुमच्यासाठीच आहे, सामान्य लोकांसाठी आहे. एक गृहिणी म्हणूनच मी हे सगळं प्रोडक्ट बनवते आणि बरंच ते बोलताना या ठिकाणी दिसते. आणि आजकाल दुसऱ्या कंपन्या आल्यात आमच्यासारखं प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमचे प्रोडक्ट एकदम रिअल आहे. तुम्ही त्या ह्यांना बळी ना फसवू नका असं बोलताना दिसते. आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर पारो आहे. तुम्ही आमच्या कंपनीला खूप प्रेम ते केलं आणि आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम तुम्ही पारोवर केलं आम्हाला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे, असं सुद्धा या ठिकाणी ही अहिल्यादेवी बोलताना दिसते. तेव्हा तिचा बाप बोलतो या पारोचा की ही माझ्या मुलीबद्दल बोलतो. तेव्हा बाकीचे म्हणतात ती आमची पण पोरगी आहे. आणि अहिल्यादेवी इथे बरंच भाषण करताना दिसते आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की इथे दुसरीकडे ही पारो आदित्यला फोन करून बोलण्याचा प्रयत्न करते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा काही प्रॉब्लेम नाही झाला, सगळं ठीक आहे असं आदित्य बोलतो आणि लगेच इथे स्टेजवरून त्याला बोलण्यात आल्याने तो या ठिकाणी स्टेजवर जाताना दिसतो. तो सुद्धा भाषण करतो की आई जे बोलली ते सगळं खरं आहे, मलाही तेच म्हणायचं आहे. तुम्ही आमच्या कंपनीवर खूप प्रेम दिले आणि मला ते पुढं न्यायचं आहे आणि या सगळ्यांचं क्रेडिट आमच्या ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त या कंपनी पुढं नेण्यात महत्त्वाचं योगदान दिले आणि ती आहे आपली फक्त आणि फक्त पारो, तुमच्यासारखीच एक. त्याच्यामुळे आपली कंपनी किर्लोस्कर खूप पुढे गेली असं तो आदित्य बोलताना इथे आपल्याला दिसतोय. आणि ते दुसरीकडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की इथे दिशा आलेली असते आणि अनुष्काला भेटते आणि म्हणते की अनुष्का बोलते आज काय नक्की करणार तू बघ ना, कारण आज माझे स्वप्न पूर्ण होणार आहे असं दिशा बोलते. आज सगळे नष्ट होणार आहेत, खूप मोठा धमाका होणार आहे. तेव्हा नीट सांग मला काय झालं ते कळेल, आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, यातलं एकही जिवंत राहणार नाही असं दिशा परत बोलते. ते आणि तिला एक सांगते की तू आज काही करून स्टेजपासून लांब राहायचं, स्टेजपाशी बिलकुल जायचं नाही, कळलं का असं बोलताना या ठिकाणी ती अनुष्काला दिसते. ही खूप विचारण्याचा प्रयत्न करते. थोड्या वेळाने तुला कळेलच असं इथे दिशा तिला सांगताना आपल्याला दिसते. यानंतर ती जाते आणि इथे ही दामिनी तिथे येते. अरे इथे काय करते, चल ना स्टेजवर, खूप काय चाललंय, मला पण तिथे जायचंय, भाषण करायचं, सगळं काय करायचं, चल पटकन. पण या दिशेने हिला सांगितलं असतं स्टेजपासून काही करून लांब राहायचं. त्याच्यामुळे तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल की इथे ती कारणं देते, अरे मला खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी जाते. ही अशी अचानक कशी काय झाली, एकटीच थांबली होती, कोणाशी बोलत होती का, तिला या ठिकाणी शंकासुद्धा येताना इथे आपल्याला दिसत आहे. आणि इथे दुसरीकडं आपल्याला आदित्य भाषण वगैरे करताना दिसतोय आणि पारूचं खूप कौतुक करताना दिसतंय. आणि आज इथे ज्यासाठी आपण आलो, या पारूचं खूप मोठं पोस्टर लॉन्च होणार आहे, ब्रँडचं प्रमोशन होणार आहे, सगळ्या गोष्टी आल्या आणि हे सगळं आपल्या स्पेशल गेस्ट ब्रँड ॲम्बॅसेडर पारूच्या हस्ते होणार आहे असं हा आदित्य बोलताना दिसतो. आणि पारू प्लीज स्टेजवर ये असं बोलताना दिसते. ती सगळ्यांची इथे मागे थांबले असते. परत आदित्य बोलतो पारू प्लीज स्टेजवर ये आणि त्यानंतर पारू हळूहळू पुढे येण्याचा प्रयत्न करते. तेवढं दिशा तिला गाठते, तू चालले स्टेजवर, ठीक आहे जा, पण कसल्याही प्रकारचं कोणतेही बटन दाबू नको, नाहीतर खूप मोठा धमाका होईल असं या ठिकाणी दिशा पारूला बोलताना दिसते. या सगळ्या गोष्टीमुळे पारू इथे प्रचंड घाबरताना दिसते. ही दिशा पण तेच बोलली, ही अनुष्का पण तेच बोलली, कुठल्याही प्रकारचं बटन दाबू नको, नाही तर खूप मोठा धमाका होईल. नक्की काय असेल तेवढंच फटाके फुटतात आणि ती प्रचंड अजूनच घाबरताना या ठिकाणी दिसते. तिला हे दोघे काय म्हणतात या कोणत्याच गोष्टीचा अर्थ या ठिकाणी लागत नसतो, त्यामुळे घाबरते इकडे. त्यामुळे आता पाहू नक्की या पारो मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता.